नमस्कार, मी समृद्धी अर्कल शेरला. संपूर्ण प्रभागात एक माझ्या मार्फत आता नगरपंचायत जो भाजपाने विजयी घोषित केला आहे त्याचा जल्लोष आम्ही साजरा करत आहोत. मी ॲडव्होकेट महेश सकट, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा पुणे शहर. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. नगरपालिका व नगर परिषदेचे निकाल लागले त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला फार मोठं यश मिळालेलं आहे आणि त्याच्या आनंद प्रित्यर्थ आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. या प्रभाग क्रमांक 21 मध्ये आमचे मित्र, या भागातले खंदे कार्यकर्ते, आमच्या सर्वांचे मित्र गणेश शेरला यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सगळेजण या आनंदोत्सवात सहभागी झालेलो आहोत. मित्रांनो, आज महाराष्ट्रात हा जो काही बदल झालाय किंवा हे एका वेळी एवढे नगराध्यक्ष निवडून आले, हा काही चमत्कार नाही, त्या मोदीजींच्या कामाची पावती आहे. आज संपूर्ण भारतभर असा एक घर शिल्लक नाही की ज्या घरामध्ये मोदींच्या काही योजना पोहोचल्या नाहीत. अशा अनेक योजनांचा तळागाळात घराघरात योजना पोहोचल्यात आणि त्याचा परिणाम म्हणून मोदींच्या कामाची पावती आज संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला आहे. तोच निकाल येणाऱ्या पुणे महानगरपालिकेत देखील असणार आहे. पुणे महानगरपालिकेत देखील भारतीय जनता पार्टी ही सत्तेत असणार आहे आणि सर्वाधिक जास्त नगरसेवक निवडून आणणारी एकमेव पार्टी भारतीय जनता पार्टी असेल. आज या ठिकाणी आम्ही सगळेजण आनंदोत्सव साजरा करत आहोत. माझं नाव ईश्वर वायाळ, मी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आहे. प्रभाग क्रमांक 21 मधून मी उमेदवारी मागतोय. SC मधून, अ गटातून. मी 1990 पासून काम करतोय, सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे. आता नवीन येऊन माझ्याकडे मला तिकीट देत नाही म्हणून मी आता यावेळेस मी तिकीटचा प्रयत्न करतोय. मी सगळ्यात जुना आहे, 1990 पासून बारकेपासून काम करतोय. अजून मला न्याय भेटलाच नाही भेटावं म्हणून मी तिकीट मागतोय. यावेळेस नागरिकता भरपूर परिषद आहे. आपल्याला घरोघरी आपण जाऊन परिचय पत्र, गणेश भाऊनी, मी, अनिल, आपलं बापू कांबळेंनी, आपलं शेळके दादांनी, आम्ही सगळ्यांनी परिचय पत्र वाटून सगळ्यांना आम्ही जल्लोष कार्यक्रम घेतोय. 1990 पासून करतो साहेब. मी कसं काम करून लोकांचे धुणे धुवत बसलोय आम्ही. आमचा विचार कधी कोण करतच नाहीये. आमचा विचार ह्यावेळेस करावा. SC वार्ड झाला, आमचा जेंट्स झालाय, महिला उगत थांबते. आमच्या मजा नाही ना त्याच्यामध्ये. कवर आम्ही लोकांचे धोरण बसायचं. प्रवेश केला जातो, हवा येते, हवामुळे सगळं येतात ना. आम्ही जुने तसेच राहतोय. आम्ही काय करणार? मागून येऊन चिकट झाले तर आम्ही काय करणार त्याला? आम्ही परंपरा काम करतोय. जे लोक आहे, आम्हाला लोक म्हणतात तुम्ही कधी इलेक्शनला थांबता, किती वर्ष लोकांचं धोरण होता. त्यामुळे आम्ही लोक म्हणतात आम्हाला थांबा तुम्ही म्हणून, मतदार म्हणतात आम्हाला थांबा म्हणून. पक्षाचं काम करणार, आपण पक्ष सोडणार नाही, पक्ष राहणार. पण संदीप भाऊ पक्षाने आम्हाला द्यावं, न्यायासाठी आम्ही भांडतोय. किती वर्ष आम्ही न्याय मागणार तुम्ही सांगा मला. नमस्कार, मी पुणे शहर अनुसूचित जाती आघाडीचा पुणे शहर सरचिटणीस संदीप शिवाजी शेळके. आज आम्ही महाराष्ट्रात जो जल्लोष चालू आहे, जे नगराध्यक्षपदी बहुमताने जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा म्हणून आज आम्ही प्रभाग क्रमांक 21 मधून उंटावरून घोड्यावरून लाडू वाटप करून त्याचा जल्लोष आम्ही साजरा करत आहोत. मी बापू कांबळे, भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती आघाडीचा सरचिटणीस म्हणून मी आजपर्यंतची जबाबदारी सांभाळलेली आहे. तरी मी आज भारतीय जनता पार्टीच्या समोर एक उमेदवार, छोट्या घरातला, छोट्या वस्तीतला एक नागरिक या उमेदवारी पक्षाला मागत आहे. तरी पक्षानं आमच्या सर्व SC OBC आघाडीतल्या स्थानिक कार्यकर्त्याला न्याय द्यावा व एक 5 वर्षाची संधी द्यावी. ही पार्टीनं जर आमच्यावर विश्वास टाकला तर आम्ही त्याचं नक्की सोनं करून दाखवू. भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता गणेश शेरला. आज हे तुम्ही पाहताय, केंद्रात, राज्यात, महापालिकेत भारतीय जनता पार्टीचं यश आहे. हे अद्भुत यश हे मोदी साहेबांचं, राज्याचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि या भागातले स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या दूरदृष्टीने होते. तुम्ही बघत असाल, ग्रामपंचायतमध्ये सर्वात जास्त 125 म्हणजे भारतातील, महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. याची म्हणजे शाश्वती आहे. लाडक्या बहिणीपासून ते बांध्यापासून ते चांद्यापर्यंत सगळे कामं जे भारतीय जनता पार्टीपर्यंत पासून होत आहे. त्यामुळे हे अद्भुत यश आहे. तुम्ही बघत असाल, उद्धव ठाकरे असतील, बाकीचे काँग्रेस असेल, यांची 5 आणि 1 अंकी 2 अंकी संख्या पण नाही आलेली. भारतीय जनता पक्ष, महायुती असेल, राष्ट्रवादी असेल, यांचे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आलेला आहे. त्यामुळं यंदाचं वातावरण हे भारतीय जनता पार्टीला अनुकूल आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही सगळे निष्ठावंत एक झालेलो आहे. आणि आम्ही फक्त एक न होता
एक न होणं उमेदवारी नाही मागत. आम्ही सगळे निष्ठावंत संपूर्ण प्रभागामध्ये फिरत आहोत. आज तुम्ही बघत असाल मोठमोठे उंट आणलेत, इथं घोडे आणलेत, गाड्या आणलेत. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रभागात एक चांगलं वातावरण, विजयाचं वातावरण केलेलं आहे. येणाऱ्या 15 तारखेला तर आम्हाला मतं मिळणारच, पण त्या मताचं रूपांतर आमच्या कार्यकर्त्याला मिळलं पाहिजे, हीच प्रामुख्याने मागणी आहे. आमचे बरेच निष्ठावंत या ठिकाणी कार्यकर्ते या सगळ्यांनी एकत्र येऊन आज त्या म्हणजे उंटावरनं, घोड्यावरनं इथं समस्त प्रभागामध्ये आमचा प्रभाग क्रमांक 21 असल्यामुळे 2100 किलोचं लाडूचं वाटप या ठिकाणी करत आहोत. थोड्याच वेळाने तुम्हाला कळेल या ठिकाणी समस्त प्रभागामध्ये ज्या ज्या प्रामुख्याने चौक आहेत त्या चौकात जाऊन आम्ही ते लाडूचं वाटप करत आहोत. धन्यवाद.